तर हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. आम्ही चाललो होतो पार्लरला, कारण मंथली हेअर स्पा घेणं गरजेचं आहे. तुम्ही घरी कितीही ट्रीटमेंट करत असला, तर मंथली स्पा घेणं गरजेचं आहे. हेअर लॉस पण खूप होत होते आणि डॅन्ड्रफ पण झाला होता. त्यासाठी मला हेअर स्पा करायचा होता, म्हणून मी आज गेले होते. तरी मिनिमम मला 4 महिने झाले होते मी हेअर स्पा करून. तर आज मला अपॉइंटमेंट भेटली होती. तर आतमध्ये 2 क्लायंट होते. त्यांचं झाल्यावरती आम्हाला घेणार होते. तर ही आहे विहानची मावशी. आता घरी तुम्ही कितीही जरी ट्रीटमेंट करत असला, तर ती परिपूर्ण नसते. यासाठी तुम्हाला पार्लरमध्ये जावंच लागतं. मंथली एकदा तुम्ही हेअर स्पा करत जावा. हेअर लॉस आणि डॅन्ड्रफ असला तर स्पा करणं गरजेचं आहे. माझे हेअरसुद्धा खूप फ्रिझी झाले होते आणि हेअर लॉस पण होत होता. यासाठी मी स्पा करण्यासाठी आले होते. त्याने माझे पहिले हेअर वॉश करून आता हेअर स्पामुळे तुमचे केस फ्रिझी होत नाहीत, परत हेअर लॉस होत नाही, डॅन्ड्रफ थोडासा कमी होतो. हे आम्हाला जवळ-जवळ 15 दिवसातून एकदा करावंच लागतं. कारण हे डॅन्ड्रफ आणि हेअर लॉस जर जास्त होत असला, तर तुम्ही 15 ते 20 दिवसातून पुन्हा एकदा करू शकता. यासाठी तुम्हाला 3 वेळा करावं लागणार. त्यानंतर तुमचं डॅन्ड्रफ आणि हेअर लॉस कमी होईल. फर्स्ट अटेम्प्टमध्ये नाही होत आहे. त्यांनी क्रीम लावली. क्रीम लावल्यानंतर थोड्या वेळानं मला हेड मसाज दिला. हेड मसाज इतका रिलीफ झाला ना माझ्यासाठी. क्रीम लावून 5 ते 10 मिनिटं ठेवले. स्टीम दिली नाही, कारण की हेअर लॉस होत होता आणि स्टीम दिल्यानंतर पुन्हा हेअर लॉस जास्त होऊ शकतो. यासाठी त्यांनी स्टीम नाही दिली. 15 मिनिटं ठेवून घेतल्यानंतर त्यांनी हेअर वॉश केला. हेअर वॉश केल्यानंतर ड्रायरनी ते केस स्ट्रेट करून घेतले. ह्यामुळे माझा तरी हेअर फॉल थोडा कमी झाला आहे. हेअर फॉलसुद्धा कमी झाला आहे आणि केससुद्धा मस्त असे सॉफ्ट झाले. आता विहान काय तिथं शांत बसणाऱ्यामधला नाही आहे. तो काय इकडे-तिकडे ओढाओढी चालू करतो. त्यासाठी तिला तिच्या माऊने मोबाईल दिला होता. तो मोबाईल बघत होता माझं पूर्ण आवरूपर्यंत. तर बघा, फायनल लूक तुम्ही बघू शकता कसं दिसतं ते. मस्त झालेत केस माझे. सॉफ्ट, शायनी आणि हेअर लॉस पण थोडा कमी झालाय. पूर्ण नाही म्हणता येत, पण थोडा कमी झालाय. तुम्ही 3 वेळा तरी हेअर स्पा करणं गरजेचं आहे. प्रोटीनयुक्त डाएट करा. चला तर मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.